त्या ऑडिशनमध्ये मी म्हणतो ना की हा लुक मी 2 वर्ष ठेवला होता तो याचसाठी, या असं मला वाटतं ते डेस्टिनीने याचसाठी ठेवलं होतं. मला जेव्हा ऑडिशन आलं होतं तेव्हा मी त्या ऑडिशनच्या प्रेमात होते खूप. मला नावही माहिती नव्हतं तेव्हा त्या कॅरेक्टरचं. नवरस म्हणून तर 9 रस एका कॅरेक्टरमध्ये आहे. ऍक्टर म्हणून खूप चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी. घरच्यांना एक माहिती असतं की हां हिचं काहीतरी सुरू असतं, ही घरी बसूच शकत नाही, त्यामुळे त्यांना ती कल्पना होती. आणि मग अर्थात फर्स्ट प्रोमो बघितल्यानंतर सगळेच खूप एक्सायटेड होते. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. येड लागलं प्रेमाचं ही नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते आणि दमदार एक जोडी माझ्यासोबत आहे. पूजा आणि विशाल. कसे आहात? एक नंबर, कडक, रापचिक, नादखोळा. एक्सायटेड खूप आणि मजा येते, एकदम खुश. सुट्टी नाही. बरं, ऑडियन्सला सांगायला आवडेल की हा कदाचित त्यांचा 15वा किंवा 20वा वगैरे इंटरव्ह्यू असेल, पण एनर्जी तीच आहे. सो इथेच इतकी मेहनत आहे तर मालिकेत काय घेतली असेल त्याचा विचार आम्ही करू शकतो. पण एकंदरीत मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर खूप रांगडा विषय, आणि जसं की मगाशी बोलणं झालं साऊथचं जे काही असतं बिग बजेट किंवा कंपॅरिझन नाही, पण जे काय असतं ना लेविश किंवा खूप ग्रँड, तसं वाटतंय. सो तुम्ही जेव्हा तुम्हाला विचारणा झाली तेव्हा काय थॉट होतं, आणि आता जेव्हा पाहिलं स्क्रीनवर तेव्हा काय वाटलं? कारण तू मागे सुद्धा गेलेलास प्रोमो सुरू होताना. हो, मुळात पहिल्यांदा ज्यावेळी मी विचारलं ॲक्च्युली, मी 2 वर्ष फिल्मवरती फोकस चालला होता माझा आणि मला मालिका करायची होती आणि मला समजलं असं एक चालू आहे स्टार प्रवाहाचं. तर मी मेसेज केला होता की मी अवेलेबल आहे आणि मला करायची आहे मालिका. पण 2 वर्षानंतर मग ते ऑडिशन्स वगैरे झाले. 2 ऑडिशन्स झाली माझी. त्या ऑडिशनमध्ये मी म्हणतो ना की हा लुक मी 2 वर्ष ठेवला होता तो याचसाठी, या असं मला वाटतं ते डेस्टिनीने याचसाठी ठेवलं होतं. तेव्हा लुक असो, दाढी एवढी कोण वाढून थांबणार आहे सांग ना. 2 वर्ष मी माझं तोंड बघितलं नाही. जे जरा हँडसम दिसतो तो विशाल अजून कुठे दिसेल? 2-3 वर्ष कदाचित मग बघायला नाही, ट्विस्ट आहे, लवकरच दिसेल तुम्हाला. तर हे माझ्यासाठी लिहून ठेवलं होतं आणि माझीच वाट बघत होतं माऊलींच्या आशीर्वादाने. फायनली फायनली सिलेक्शन झालं. खुश होतो कारण स्टार प्रवाहाने परत एकदा मी स्टार प्रवाहाबरोबर काम करतोय. स्टार प्रवाह नंबर 1 वाहिनी आहे आणि त्यांच्याबरोबर काम करणं प्रत्येकाचं आता स्वप्न आहे. आणि कसं असतं, एखादा माणूस गेल्यानंतर परत येतो ना घरात, म्हणजे घरच्यामध्ये ते ॲक्सेप्ट करणं, काहीतरी गोष्टी होतात त्यावेळेस जातो आणि नंतर येतो. सो माझ्या बाबतीत असंच काहीतरी झालं होतं. सो थँक्यू स्टार प्रवाह की माझं खरा विशाल निकम तुम्हाला माहिती आहे कसं आहे, आणि त्यामुळे तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवला. बाकी बोलणारे लोक तर बोलतात, पण असं आहे. आणि मेहनत करून मग विठुरायामधला रायाचं माझं नाव, कॅरेक्टर, मालिका ऐकली. संदीप सरांनी त्या पद्धतीने आमचं पहिली मीटिंग झाली, त्यावेळी सांगितले की असं आहे. सो माझ्या कॅरेक्टरमध्ये एक हिरोइझम अलग लेवल काय, सगळ्याच गोष्टी त्यामध्ये आहेत, इमोशन्स सगळं आहे. म्हणजे नवरस म्हणून तर 9 रस एका कॅरेक्टरमध्ये आहे. ॲक्टर म्हणून खूप चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी आणि खूप भारी आहे की सगळंच करायला मिळते. कधी कधी कसं असतं की मी याच्या आधी एक मालिका केली, त्यामध्ये प्रत्येक रोल खूप शिकवतो, पण एक मूड असेल की त्या मूडनेच काम करावं लागतं. तर ह्याला वेगवेगळे मूड आहेत आणि आज ही मेहनत करून आज हे दिसलं या पडद्यावरती फिल्मसारखं. आणि जे कमेंट्समधून लोकांच्या मिळतच होतं की त्या फिल्मसारखा प्रोमो, एकदम कडक, राडा, सुट्टी नाही, राया भाव, हे सगळं असं सुरू झालं. फॅन पेजेस बनली आमची दोघांची, राया मंजिरी, येड लागलं प्रेमाचे वेगवेगळे ग्रुप्स बनले प्रोमोतूनच. सो तेवढी तयारी आणि तेवढं मेहनत स्टार प्रवाहाने, आमच्या सोल प्रोडक्शनने, संदीप सरांनी आणि आमच्या संपूर्ण येड लागलं प्रेमाचं टीमने, संपूर्ण आर्टिस्टने मेहनत घेतली आणि त्याचं हे चीज किंवा ते फळ आपल्याला मिळालं आणि ते दिसलं आज. आणि मी म्हणून मागे गेलो होतो की भाई टी व्हीवरती तर ते आहेच, टी व्हीवरती भारी दिसणार आहे, मग एकदा बघावं की थिएटरमध्ये बघणं स्वतःचं एक प्रत्येकाचं एक काय म्हणतो एक इच्छा असते. तसा हा माझा दुसरा एक्सपिरियन्स. एक फिल्म माझी आली म्हण, त्याच्यानंतर ही गोष्ट आहे. तर तीच एक्साइटमेंट आज रात्री 10 वाजल्यापासून आहे आणि लोकांनी जसं प्रेम प्रोमोवरती दिलं तसंच मालिकेवरती ते देतील अशी खूप आशा आहे, अपेक्षा आहे. आणि सो तेच. अगदीच पूजा, पण एरवी मालिकेत ना एकच हिरो असतो किंवा आपला अपोजिट कॅरेक्टर, समोरचा कलाकार हा एकच असतो, पण तुला या मालिकेत 2-2 हिरोज आहेत. सो दडपण आहे का, किंवा काय एकंदरीत एक्साइटमेंट कशी आहे? दडपण आहे असं मी म्हणेन, कारण 2 हिरो असल्यामुळे स्टोरी बऱ्यापैकी खूप फिरते किंवा खूप वेगळं काहीतरी असतं, किंवा एक जी लव्ह स्टोरीची लाईन असते तसं काही नाही होत 2 हिरो असल्यामुळे. आणि त्यात परत ते एक प्रश्नचिन्ह आहेच की लव्ह ट्रायंगल आहे नाही आहे, कोण कोणाला टशन देत आहे, कोण मध्येच विलन होतं आहे, काय होतं आहे. त्यामुळे तो प्रश्नचिन्ह आम्हाला पण आहे. आणि कॅरेक्टर म्हणून मला आधी माहीत नव्हतं की 2 हिरो आहेत का काय आहेत. खरं सांगू ना तर मी मालिकेच्या
प्रेमातच पडत आली आहे. मला जेव्हा ऑडिशन आलं होतं तेव्हा मी त्या ऑडिशनच्या प्रेमात होते खूप. मला नावही माहिती नव्हतं तेव्हा त्या कॅरेक्टरचं, पण मी त्या ऑडिशनच्या प्रेमात होते. मग नंतर मला पुढे जाऊन लुक टेस्ट आणि हे झालं, तर मी त्या लुकच्या आणि त्या जी साधारण मला स्टोरी सांगितली होती आणि जे मंजिरी मला नाव सांगितलं होतं तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले. आणि मग पुढे जाऊन जसं हळूहळू एक एक गोष्ट माझ्यासाठी उलगडत गेली. जेव्हा संदीप सिकंद सर जे आहेत, ज्यांची स्टोरी आहे, त्यांनी ती आमच्यासमोर नरेट केली, तेव्हा तर मी जीवापाड प्रेमात पडले या स्टोरीच्या. कारण त्यांचं जे काही नरेशन होतं, त्यांचं जो काही विजन होतं, मला ते असं झालं होतं की नाही, आता केलं तर हे मलाच करायचं आहे बस, आणि मला करूनच सोडायचं आहे. त्यामुळे ते एक गोष्ट होतं. मग मला नंतर कळलं की हे दोघं आहेत. मग हळूहळू आम्ही शूट करायला लागलो, तर मी टप्प्याटप्प्यात त्याच्या प्रेमात पडत गेले. आणि जेव्हा मला कळलं की नावच येड लागलं प्रेमाचं असं आहे, तेव्हा तर म्हणजे इट वॉज मेंट टू बी असं झालं की हां, हे घडणं होतंच. आणि ते लिहिलेलं होतं आणि ते फायनली कुठेतरी घडलं. त्यामुळे फक्त 2 हिरोसाठी मी एक्सायटेड असं नाही, तर संपूर्ण स्टार कास्टसाठी, त्या स्टोरीसाठी. ते गाणं इतकं सुंदर आहे, आमचं टायटल ट्रॅक इतका सुंदर आहे, ती कहाणी इतकी दमदार आणि इतकी गुंफलेली आहे. एकात एक इतक्या गोष्टी आहेत, पुढे जाऊन खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. आता कॅरेक्टरचं प्रत्येक कॅरेक्टर हिरो आहेच, पण स्टोरी तितकी दमदार असल्यामुळे ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी घडत आहेत. आणि खरी हिरो मग आमची स्टोरी आहे. त्यामुळे हे 2 हिरो तर आहेत, प्लस मला जोड त्या कहाणीच्या हिरोची आहे. त्यामुळे आय हॅव मेनी हिरोज दॅट वे. संदीप सिकंद सर आहेत, ही इज अ हिरो फॉर मी. मग प्रोड्युसर आहेत, ही इज अ हिरो. मग तसं तर सतीश राजवाडे सर पण हिरो आहेत स्टार प्रवाहाच्या संपूर्ण परिवारासाठी. त्यामुळे ती गोष्ट आहेच, गंमतही आहे. खूप आतुरतेने वाट बघत होते या प्रोजेक्टसाठी. आणि या दोघांबद्दल सांगायचं म्हटलं तर आय एम रिअली हॅपी की 2 तगडे हिरो आहेत माझ्यासाठी. आणि आम्ही असं त्रिकूट मिळून ही जे काय आहे आम्ही आज प्रेझेंट करतोय. खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं पूजाने एकत्र दिलेली आहेत, पण तरीसुद्धा मला असं विचारायला आवडेल की कलाकार म्हटलं की या फील्डमध्ये स्टेबल असं काही नसतं. एक प्रोजेक्ट संपला की दुसरा कधी येईल किंवा आपल्याला हवा आहे तसा कधी येईल याची वाट बघावी लागते. जेव्हा हे सगळं फायनल झालं, तू मंजिरी हा रोल करतेस, तेव्हा घरी जेव्हा आईवडिलांना सांगितलं तेव्हा त्यांची काय रिॲक्शन होती? मी खरं तर नव्हतं सांगितलं घरी. कारण मी जसं म्हटलं की मी ऑगस्टमध्ये ऑडिशन दिलं होतं, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या, खूप वेगळी कामं येत होत्या. आणि मग काय होतं ना, जसा जसा वेळ जातो त्या अनस्टेबिलिटीमुळे कुठेतरी एक दडपण असतं किंवा एक भीती असते. म्हटलं नाही, सगळं फायनल होऊ देत मग आपण सांगू. तर मी एक साधारण कल्पना दिली होती. म्हणजे अजूनही माझ्या खूप जवळचे लोक पण मला म्हणतात की तुला माहिती होतं, तू सांगितलं नाहीस का, असं केलंस वगैरे. मी की पहिली गोष्ट, मी फायनल ही गोष्ट मला माहिती नव्हती. मी दिलं आहे ऑडिशन, मी प्रयत्न केले माझे संपूर्ण, ती गोष्ट मला माहिती आहे. पण जोवर प्रोमो आउट होत नाही तोवर एका कलाकारासाठी ते दडपणच असतं असं मी म्हणेन. कारण बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात किंवा काहीही होऊ शकतं. ते घडल्यानंतर ते एक्सेप्ट करणं वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मी घरी तसं नव्हतं सांगितलं, कल्पना देऊन ठेवली होती की हा आहे. मग त्या कामासाठी मी यायचं इथे ऑडिशनसाठी किंवा लुक टेस्टसाठी किंवा अशा सगळ्या गोष्टी. पण मग फायनली घरच्यांना एक माहिती असतं की हां, हिचं काहीतरी सुरू असतं, ही घरी बसूच शकत नाही. त्यामुळे त्यांना ती कल्पना होती. आणि मग अर्थात फर्स्ट प्रोमो बघितल्यानंतर सगळेच खूप एक्सायटेड होते. आणि त्यात माझ्या घरचे काही जण आहेत ज्यांनी जय आणि विशालच्या काही गोष्टी बघितलेल्या, त्यामुळे त्यांना ती एक वेगळी एक्साइटमेंट होती की हायला, म्हणजे असं क्वचित होतं की 2 हिरो आणि 1 मुलगी. असं आपण खूपदा बघितलं की हिरो आहे आणि 2 मुली आहेत. त्यामुळे त्यांना ती एक उत्सुकता होती की अरे वा, काहीतरी वेगळं आहे. आणि वी आर ग्लॅड की यू आर डुईंग इट. आणि त्यात ह्या दोघांसोबत करते म्हटल्यावर त्यांना एक वेगळीच उत्सुकता होती. मी अशी की मला नाही माहिती आहे त्यांच्याबद्दल, पण मी नाही जाणून घेणार आहे, मी भेटीन त्यांना आणि मी काम करीन. पण त्यांना खूप असं होतं की अरे नाही, तू येते, दोघं खूप कमाल आहे, तू बघ, तू काम कर. मला अजूनही विचारतात मग त्याचं काय होतं. मी तेच सांगते, मी लुक टेस्टला आले तेव्हा मला फक्त माहिती होतं माझी लुक टेस्ट आहे आणि मी पुण्याहून आले होते. त्यामुळे ती एक घाई, ते एक वेळेत पोहोचण्याची ती तडफड. त्यामुळे पोहोचले, मी माझ्या कामाला सुरुवात केली. आणि हा मला आठवतं, मी ती पिन लावतो ना आपण हेअरस्टाईलला, काहीतरी अशा पिना लावून बसले होते. आणि हा आला होता दरवाजावर. आणि मी असं की हॅलो पूजा, मी विशाल निकम, आपण एकत्र काम करणार आहोत. मला खूप गोड वाटली होती ही गोष्ट त्याच्या बाबतीत. कारण तसं बघायला गेलं तर त्यांनी खूप काही गोष्टी केल्या आहेत, सिनेमा केला आहे, तो वेगळ्या बॅकग्राऊंडमधून येतो, त्याच्याकडूनही खूप शिकण्यासारखं आहे. पण ॲटिट्यूड शून्य किंवा इगो शून्य. आणि ते त्याचा मोठेपणा आहेत की तो आला. म्हणजे कदाचित मला माहिती असतं तर मीही गेले असते, पण त्याला ते कळल्या क्षणी तो आला, तो बोलला. आणि इट वॉज अ विन फॉर मी की नाही, खूप चांगला माणूस आहे आणि आपल्याला त्याच्यासोबत काम करायला मिळतं, त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळतं मला. सो ती आमची पहिली भेट होती.
अगदीच विशाल, पण तुझ्यासाठी अजून एक प्लस पॉईंट म्हणजे तुझाच मित्र तुझ्या मालिकेत असणार आहे. सो मुख्य भूमिकेतच असणार आहे. तुला जेव्हा कळलं की जयसुद्धा असणार आहे, ते कसं झालं तुझ्या थ्रू जयचं झालं की चॅनेलनेच रीच आउट केलं, ते कसं होतं? हे खरं तर क्रेडिट मग बिग बॉसलाच देईन मी. बिग बॉसमुळेच झालं ते रिच आणि संदीप सरांमुळे. कारण त्या बिग बॉसमुळेच संदीप सरांनी ते बिग बॉस पाहिलं असेल आणि आमची जोडी त्यामुळे हिट झाली. आणि त्यामुळे मग आम्ही स्टार प्रवाहावरती आलो, आम्ही दोघे. स्टार प्रवाहाचा मी पहिल्यापासून हिस्सा आहे. स्टार प्रवाहावरती मी 3 मालिका केले, त्याच्यानंतर आता ही आहे मालिका. सो ते रिझन आहे त्या आम्ही दोघं एकत्र येण्याचं. मला समजलं ऑडिशन झाल्यानंतर की हा पण आहे. सो आय एम हॅपी की चलो त्याला ओळखतोय, चांगल्या पद्धतीने तो काम करतोय आणि लोकांनी खूप प्रेम दिला आम्हा सगळ्यांना. तर 100% हे प्रेम ते प्रेम आता इकडेही मालिकेवरती येईल, आमच्या नवीन कॅरेक्टर्सवरती मिळेल. सो आय एम हॅपी. बरं, खरंच थँक्यू सो मच. सकाळपासून तुम्ही इंटरव्ह्यूज देतात आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळे आवर्जून आलात आज. आमचा हा लॉन्च एवढा मोठा झालाच नसता जर तुम्ही सगळे आले नसते. आणि अर्थात आम्ही तो इंटरव्ह्यूज देत होतो, आमचं काम आहे, पण तुम्ही वाट बघितलीत आणि शेवटी इंटरव्ह्यू घेतात आणि तो इतका छान सेगमेंट ठेवलात आमच्यासाठी. त्यामुळे खूप 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 थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.